कारण की मला ऑइल डिलिव्हर करायचं आहे लोकांच्या घरी, म्हणून एक्सपेंड लेवल वाढली आहे माझी. कधी मुंबईला जातो, बाटल्या भरतोय, लिस्ट काढतोय आणि डिलिव्हर करतोय. आणि फुल ऑन लांजा टू संगमेश्वरच्या मध्ये धुळीचं साम्राज्य आहे. तर थँक्यू सो मच. नक्कीच वापरून बघा आणि सांगा आम्हाला कसं वाटतं ते. तिला नाही बिघडून ठेवणार आहे अमृत घेऊन देऊन खूप बरं वाटतं. आणि हा कोकणातला इंडस्ट्रियल एरिया आहे जिकडे प्रचंड प्रमाणात वास येतो. नंतर एक बायपास रस्ता आहे जेणेकरून माणगाव ट्रॅफिक तुम्ही चुकू शकाल. आता अजून एक दुसरा एक प्लॅन आहे फॉर आवर सोशल फॅमिली. कारण किंवा फेबमध्येच मी एक राईड प्लॅन करतोय सोशल फॅमिलीसाठी. माझं आणि सिद्धेचं एक चांगलं आहे, दोघांचं ट्युनिंग चांगलं जमतं. कारण की त्याला पण मंदिरं आवडतं, मला मंदिरं आवडतात. आणि ट्रॅफिकमध्ये पोलीसवालेच म्हणतात तुम्ही तिकडून जावा म्हणून, टेन्शन नाही. म्हणून तो पूर्णपणे लिगल रस्ता आहे, काय टेन्शन नाही आहे. तर नेक्स्ट टाइम मी ना बायकोला घेऊन येईन, तर तिला कळलं की नॉनव्हेज खायला मी एकटा आलो होतं, ती मला शिवाय घालते. इंदापूर शांत आहे असं मी बोलायला गेलो आणि ट्रॅफिक लागलं वाटतं. हां, तिकडे फाटा फुटतो ना. सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम कोकणला. आज तारीख 16 डिसेंबर आणि वाजलेत ऑलमोस्ट सकाळचे 8:15 आणि आपण निघतो बॅक टू मुंबई. तर आता आईला बाय बाय. आई बाय बाय. आपला बिझनेस चालला तर पुन्हा येईन बनवायला, कळलं का. मोठा येऊ दे ऑर्डर, 10 लिटर 15 लिटर 20 लिटर, तर मग कोकणाला येत राहीन मी. ऑलमोस्ट आपल्या गाड्या सेट आहेत. सिद्धे साहेब आपले द लॉर्ड युनिकॉर्नवर टुरिंग करतायत, माउंटिंग करतात त्याची बॅग वगैरे. मस्त बॅग माउंट केली बघा. ती बंजी कॉर्ड जाळीवाली बांधलेली आहे. हा एक मोठा टँक बॅग आहे, हा लहान टँक बॅग आहे. आणि इकडे मधोमध बसतात ते. म्हणजे ह्याला काय टॉप बॉक्स लावायची गरज नाही, कारण सामान कमी आहे त्यासाठी. अरे आपलं बघा, अरे देवा, आपण संसार घेऊनच फिरत असतो. हा टॉप बॉक्स आहे. सॅडल बॅग आहे. सॅडल बॅगमध्ये आपण ते हे टाकलेत, 15 लिटर आपण घेतले ऑइल बनून ते ठेवलेले आहेत. एक पुढे टँक बॅग लागेल. नीट नाही रे बाबा. चला म्हणजे निघालो आहे. 8:20 झालेले आहेत. अच्छा मारे टोपे. 7ला निघायचं होतं, पण थंडी एवढी आहे ना, उठायला झालंच नाही. तसंही काय आरामात जायचं, मुंबईला जायचं आहे, काय टेन्शन नाही. रात्री 9ला बसलो, 10ला बोलतो, काय टेन्शन नाही. रमत जाऊ. हां चला स्टार्ट करूया. तर कोल्ड स्टार्ट केली आहे मी. ऑलमोस्ट 3-4 मिनिटं कोल्ड स्टार्ट ठेवली होती आपण. चला गणपती बाबा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा स्मूथ आहे गाडी, एक नंबर स्मूथ झाली यार. काय माहीत कशी काय. चला बाय बाय. चला थँक्यू. बाकी मजा येत ना, तब्येत पाणी बरं आहे. भेट होतच नाही. आज एक्साइटमेंट लेवल माझी थोडी वाढली आहे मुंबईला जायची. कधी पण गावी येतो ना तर एक्साइटमेंट लेवल माझी एवढी नसते परत जायला, कारण गाव ऑफकोर्स आपलं आवडता विषय. पण आज वाढली आहे कारण की मला ऑइल डिलिव्हर करायचं आहे लोकांच्या घरी, म्हणून एक्साइटमेंट लेवल वाढली आहे माझी. कधी मुंबईला जातो, बाटल्या भरतोय, लिस्ट काढतोय आणि डिलिव्हर करतोय. काही लोकांना मी हँडओव्हर करून टाकेन स्वतःच, असं विचार आहे आपला. लांबचे आपण कुरिअर किंवा पोस्टाने घेतच नाही, कुरिअरच करू लांबचे, ऐसा आपला प्लॅन आहे. आणि आज मंगळवार पण आहे, तर गणपती बाबाच्या पाय पडलोच आपण. जाताना इकडे हनुमानचं मंदिर आहे, हनुमानच्या मंदिराला पाय पडू आणि पुढे जाऊ, असं करू. हां चला. आणि हा व्लॉग मी शूट करतो 16 डिसेंबर. आय डोंट नो कधी टाकेन मी, सिरियसली मला माहिती नाही कधी टाकेन मी. डिसेंबरमध्ये टाकीन, जानेवारीमध्ये टाकीन, मला काही आयडिया नाही आहे. कारण की आपले हे 2-3 व्लॉग्स तर आहेतच, इवन रील्स वगैरे आहेतच, प्लस डिलिव्हरीची कामं वगैरे आहेतच, प्लस अमुच्या स्कूल प्रोजेक्ट घेते ती, त्याचा पण मध्ये माझा हातभार लागतोच. म्हणजे एडिटिंग करण्यामध्ये, इमेजेस हे सगळं हातभार लागतो, तिकडे माझा वेळ जातो. तर आय डोंट नो मला किती टाईम मिळेल हा व्हिडिओ एडिट करायला, टाकायला, त्यासाठी. पण लवकर टाकायचा प्रयत्न करीन. तर समजून घ्या जरा खूप काय गोंधळ चालू आहे त्यासाठी. म्हणजे हा एक प्रकारचा मुंबई गोवा हायवेचा अपडेट नसणार आहे, नॉर्मल एक ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे, लाईक लांजा टू मुंबई, संपला विषय. असं आज जाताना आपल्याला एक 200 ml ची बॉटल आपल्याला हे करायचं आहे, एकाला हँडओव्हर करायची आहे. इकडून आपण लेफ्ट घ्या, लेफ्ट स्ट्रेट आपण जातो हायवेला, आणि लेफ्ट मग हायवेला जातो आपण. लेफ्ट जाऊन बाहेर, मधला रस्ता बेकार आहे ना, त्यासाठी आपण तिथून लेफ्ट मारून जाऊ आणि डायरेक्ट पुढे बाहेर पडू. हा रस्ता चांगला आहे हिशोबाने. आणि हनुमंत मंदिर पण इकडेच आहे, तर पाया पडून आपण जाऊ शकतो डायरेक्ट. नसं काय दर मंगळवारी कसं ना, मी हनुमानच्या मंदिरात जाऊन आपलं गुलाबाचं फूल अर्पण करतो. म्हणजे आता गुलाबाचं फूल नाही आहे, आपण कमी किंवा पायातरी पडू असं. श्री केदारलिंग महाराज की जय. ओम साईराम. हे बघा इकडे हनुमानचं मंदिर आहे,
पाय पडू, भरून पाय पडू आणि मग निघू पुढे असं. हे बघा इकडे हनुमानचं मंदिर आहे. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय राम. चला हे बघा आपण आलोच बाहेर आता डायरेक्ट हायवेला. तो मधला खरा पट्टा आपला जरा वाचतो आणि काय त्यासाठी आपला आता पुढे लागे वेरेलचा घाट. पहिला रस्ता असं वरून होता, आता हा डोंगर पकडून आपण मधून काढला आणि पाठी कामं जोरात सुरू आहेत. हा रस्ता तरी बरा आहे. पहिला वेरेलचा घाट आहे ना, वन ऑफ द डेंजरस घाट होता चायला. तो टर्न होतो ना, भयंकर टर्न होता, भयंकर. मोठे मोठे टँकर्स वगैरे पडायचे चायला टर्नला त्या, आणि जर पडला की संपला विषय, रस्ता जाम. हे बघा हा टर्न म्हणतोय मी तुम्हाला. पहिलं हा बघ जातोय कुठे इकडे झाला तिकडे. हा बघ हा टर्न. पण तो टर्नचा रस्ता अजूनही खराब आहे, जाम बेकार आहे. फुल ऑन माती वगैरे, फुल ऑन लांजा टू संगमेश्वरच्या मध्ये धुळीचं साम्राज्य आहे. कधी होईल ॲक्च्युली, कधी होईल असं हा काही आयडिया नाही यार. एप्रिल 2026 साहेब म्हणतात, नितीन गडकरी साहेब म्हणतात. नितीन गडकरी साहेब म्हणतात एप्रिल 2026 मध्ये कम्प्लीट होईल. अरे घंटा कम्प्लीट होईल चायला. काम येऊन बघा तुम्ही, फक्त टी व्हीवर बघून बोलू नका, स्टेटमेंट देऊ नका. बघा एकदा पहिलं. खरोखर यार काही ठिकाणी कामं सुरू पण नाही अशी अवस्था आहे यार. खरं बोलतो, काही ठिकाणी कामं सुरू पण नाही आहेत. ओम साईराम. आता आपण क्रॉस करतोय पाली. क्रॉस म्हणण्यापेक्षा पालीला पोचू आपण. मधोमध रस्ते कामं बघा जोरात सुरू दे बघा इकडे. पालीला पण रस्त्याची अवस्था विकटच आहे. हे ब्रिज बांधतात ना इकडे, पालीचा ब्रिज बांधतात. ब्रिजची कंडिशन पाहून मला वाटतं होईल एप्रिल 2026 पर्यंत. अरे रस्ते झाले ना एप्रिल 2026 पर्यंत तरीही चालतील. ब्रिज आरामात होऊ दे, काय टेन्शन नाही, पण रस्ते पहिले करा यार. बरोबर. आता आपण काय करणार, आपण आता स्ट्रेट जाणार नाही आहे, युटर्न मारून आपला तो मधला रस्ता आहे ना डायरेक्ट बाहेर पडतो आपला भाव नदीला, तो रस्ता घेणार आहे आपण. म्हणजे 8 किलोमीटर वाचलं पण आपला. आणि आतला रस्त्याची मजा वेगळी असते गाडी चालवायला. प्रॉपर गावातला रस्ता आहे, थोडा रस्ता अरुंद आहे, पण ती गाडी चालवायची मजा वेगळी फॉर शुअर. मधून कुठं रस्ता जायला मिळतो का बघूया ना, युटर्न मारायला लागेल आपल्याला. बघूया. हां इकडे हा शॉर्टकट बरोबर. इकडे खाली जायचं आपल्याला. आपण उलटे झालो आहे कारण जास्त लांब नव्हतं, त्यातून खाली घुसू टेन्शन नाही. हे बघा इकडे हा शॉर्टकट आहे. इकडे स्टार्टिंग रस्ता थोडा बेकार उतरायला, आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तिकडं रस्ता खराब आहे. बाकी मधला चुंबेश्वर आहे फॉर शुअर. म्हणजे आपले 8 किलोमीटर वाचतील. 8 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 16 मिनटं 20 मिनटं वाचतील आपले. ते पुढे कुठेतरी आपण यूज करू शकतो त्यासाठी. आणि याच्यावर मी प्रॉपर एक व्लॉग पण बनवलं आहे आणि रील पण बनवलं, की चेकआउट करा माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आणि माझ्या इंस्टावर सुद्धा. आणि पाहू शकतो रस्ता हा चांगला आहे, पण थोडा अरुंद आहे. समोरून गाडी आहे की त्या सांभाळा, आणि रात्रीचा रस्ता घेऊ नका कारण पूर्णपणे सुमसान असतो त्यासाठी. आणि काय नाही इकडे येऊच नका रात्रीचं. रात्री तुम्ही हायवेज घ्या. रात्रीचा कुठलाही बायपास घेऊ नका, हायवेज घ्या, बेस्ट आहे त्यासाठी. आणि काय मला तो हायवे किती खराब असू दे, रात्रीचा हायवेज घ्या. सॉरी आता नाक मला चोकअप झालं आहे सर्दी पुढे. आणि काय नाही म्हणून ते तर आवाज जरा थोडा तुम्ही इग्नोर करा. प्लस अरुंदता आहेच, प्लस वेडी वाकडे वळणं वगैरे पण आहेत म्हणून ते. आणि काय नाही इकडे फक्त एंडिंग रस्ता हा जरा बेकार आहे बघा इकडे, ते जरा सांभाळा. आलो आपण हायवेला आलेलो आहोत. आता येऊन पोचलं आपण भाव नदीला. हालत बेकार भाव नदीला. इकडे पण ब्रिजचे कामं जोरात सुरू आहेत. कधी होईल नो आयडिया, पण हा रस्ता जाम बेकार आहे, जाम बेकार आहे. काही ठिकाणी रस्ता सुंदर आहे, खूप छान रस्ता आहे नो डाऊट, पण काही ठिकाणी जो बेकार आहे तो जाम बेकार आहे अशी अवस्था आहे. आणि काही ठिकाणी रस्ता चांगला आहे, पण त्याला मध्ये भेगा पडल्यात, खड्डे आहे थोडेफार, मध्ये पॅचेस बेकार अशी अवस्था आहे. आता पुढे परत लागलं बॅड पाहिजे बघा, पुन्हा लागलं बॅड पाहिजे बघा. शाबाश. आता आपण येऊन पोचलोय वांद्री गावाच्या इकडे. आणि वांद्रीला सुद्धा
अवस्था विकटच आहे. मधोमध रस्त्याला कामं सुरू आहेत किंवा ब्रिज का डोंट नो. अजून जो रस्ताच आहे वाटतं, ब्रिज तर वाटत नाही मला. अरे सर्दी, परचुरी आहे. परचुरी आपला असं रस्ता समोरून काढतं वाटतं ते बघा. अरे 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 थांब 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 थांब, जाते कुठे आयसा हो. चला आता आपण त्या पेट्रोल पंपकडे आलो आहेत, जिकडे आपला ते साहेब भेटणार आहेत ऑइल घ्यायला. हेच बरोबर, हेच वाल. येस. तर मंडळी, आपण जे तेल आणलं होतं ना, आई जे बनवते हर्बल हेअर ऑइल ना, तर ते साहेब आलेले आहेत. हरसाहेब यांचं नाव आहे आणि हे इकडे कामाला आहेत हॉटेल स्वादला. आमची भेट तिकडे झाली होती, स्वादमध्ये झाली होती. तर थँक्यू सो मच. नक्कीच वापरून बघा आणि सांगा आम्हाला कसं वाटतं ते. थँक्यू. चला मंडळी, वाजले आहेत ते 11:15 वाजून 2-3 मिनटं झाली आहेत आणि आपण क्रॉस करतो आहे संगमेश्वर. आता संगमेश्वरच्या नंतर तुम्ही म्हणाला की रस्ता चांगला असेल, नाही आहे. आय थिंक 2 किलोमीटर रस्ता अजून बेकारच आहे, त्याच्या पुढे पण अशी अवस्था आहे. ह्या लोकांना पण हॅट्स ऑफ. ऊन असू दे, किती थंडी असू दे, बिचारे कामं करतात खरोखर आपल्या रस्त्यासाठी. हॅट्स ऑफ यांना पण हॅट्स ऑफ. चला फायनली आता आपण आलो आहेत चांगल्या रस्त्यावर आणि हा आय थिंक सो लोणेरपर्यंत रस्ता एक नंबर आहे. फक्त चिपळूणला थोडा खराब असेल आणि थोडासा पुढे खराब असेल, बाकी चुंबेश्वर रस्ता आहे, काय टेन्शन नाही. तर मंडळी, आता आपण थांबलो आहे परशुराम घाटामध्ये. म्हणजे जुन्या ऑफिसचे एक कलिग भेटणार आपल्याला, त्याने आपण पुढे येऊ. तर तोपर्यंत आपण विचार केला विश्रांती स्थान जे परशुराम घाट आपण उतरतो ना, तिकडे विश्रांती स्थान म्हणून आहे. तो ती कोकण मेवा मिळतो, ऑथेंटिक मिळतं यांच्याकडे. आपण कधी पण म्हणजे अमू वगैरे असेल ना, तर यांच्याकडून आपण घेतोच. नक्कीच चेकआउट करा इकडे. आपण आता पिणारं लिंबू सरबत आणि मग निघू. प्लस फणसाची गरं वगैरे, काजू वगैरे सर्व मिळतं. मग थोडंफार दाखवतो मी, थांबा. हे बघा, हे ते शॉप आहे विश्रांती स्थान. हे बघा, आवळा सरबत, कोकम सरबत, काजू वगैरे सर्व मिळतं. काजू, बदाम, लाडू. इथे ते काय म्हणते, करवंदाचे लोणचे वगैरे, ठेचा सर्व मिळतं. मुरंबा वगैरे बघा. आणि ते पाटीच बनवतात इकडे, प्रॉपर बनवतात, ते होममेड आहे. पण छान आहे वाटतं बघा ना. आपण घेणार लिंबू सरबत. मंडळी, आपण तिकडे थांबलो होतो आणि इकडे ते भेटायला आले होते माझे कलीग. ज्यांचं हे विश्रांती स्थान आहे ना, त्यांचं दुकान या साईडला पण, ऑपोजिट साईडला पण आहे. आणि या गौरीताई आहेत. त्यांनी मला पाहिलं, हाक मारली आणि समोरून स्पृहासाठी हे दिले आमरस. थँक्यू सो मच. तुम्ही तिला नाही बिघडून ठेवणार आहे आमरस घेऊन देऊन. खूप बरं वाटतं. आणि कधी पण तुम्ही पास होईल परशुराम घाटातून, तर नक्कीच समोर पण आहे आणि इकडे पण, दोन्ही साईडला तुम्ही सुरू केलेलं आहे. आणि अस्सल तुमच्याकडे सर्व मिळतं, ऑथेंटिक. तुम्ही घरगुती बनवतात. म्हणजे काही कोकणमध्ये पाहतो, सर्व कोकण इकडे मिळतात तुम्हाला. मला नक्की विजिट करा शॉपला. आणि बरोबर परशुराम मंदिरच्या टर्नलाच आहे, काय टेन्शन नाही. थँक्यू सो मच. कधी पण आपण जातो ना की थांबलो कधी पण, तर या ताई नक्कीच आपल्याला स्पृहासाठी आमरसची बॉटल देतात फॉर शुअर. आणि आपण कोकण सरबत प्यायलो होतो ना, त्याच्यावर पैसे नाही घेतले. हेच तर प्रेम आहे आपल्या मंडळींचं खरोखर. चला आता आपण निघूया. इवन माझ्याबरोबर सिद्धेसाहेब आहेत, त्यांच्यातून पैसे नाही घेतले, विचार करा. ही बघा केवढी मोठी आमरसची बॉटल दिली आहे. अपूर्व हापूस आमरस. आणि स्पृहाला जाम आवडतं, ती गॅरंटी खुश होणार आहे. मी सांगणार नाही, देणार सरप्राईज फॉर शुअर. थँक्यू सो मच विश्रांती स्थान. आणि थँक्यू सो मच गौरीताई. चला निघूया. आता पुढे पेरलोटे वगैरे येईल आणि हा कोकणातला इंडस्ट्रियल एरिया आहे, जिकडे प्रचंड प्रमाणात वास येतो. अरे रे, घाणेरडा वास, घाणेरडा म्हणजे अतिशय घाणेरडा वास येतो. हा कुठे घ्यायला आला, आम्ही दिसत नाही ना लगेच, म्हणून विचारा कुठे राहिला. हा तर अतिशय घाणेरडा वास येतो तरली फाटाकडे. हा बघा, आपण काहीतरी बोलायला विसरलो. आपण कधी चिपळूण 11:30 वाजता गाठलं, म्हणजे 8:30ला घर सोडलं होतं. 3 तासामध्ये आपण चिपळूण गाठलं, ते पण अर्धा पाऊण तास तिकडे थांबून, त्या पेट्रोलमध्ये थांबून. विचार करा. तरी पण आपलं स्पीड चांगली मेंटेन आहे. आपण बरोबर टायमर चिपळूणला पोचलो. मग त्यानंतर इकडे पण आपला ऑलमोस्ट 1 तास गेला.
मला बरोबर आठवतं आहे 12 वाजता आपण परशुराम घाटाकडे आलो होतो आणि 1 वाजता निघालो आपण त्यांना भेटून, गौरीदांना भेटून, सरबत पिऊन. आता पुन्हा थोडं स्पीड मेंटेन करून आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. तसंही फ्रँकली बोललं ना 5-6 वाजता मुंबईला प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक असतं. थोडं लेट पोचलो ना तर बरं वाटतं, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागत नाही आणि काही नाही. चला, भोसले घाट लागलेला आहे आणि भोसले घाटाला ऑलमोस्ट 14 का 15 स्पीड वगैरे आहे, जे गरजेचे आहेत. शाबाश. वाजले किती बोललो मी? 1:10. अरे का करू बेका सुख. सिद्धे साहेब तर सॅडलिंग करतात या टायमाला. सॅडलिंग करतात. 14 का 5 पर्यंत बघतो मी सॅडलिंग करताना. फुलान ते आता रायडिंगच्या मोडमध्ये आलेले आहेत आणि कदाचित टूरर बाईक पण घेतील ते. शाबाश. चला, आलेलो आहे. बोगदा घेतलेला आहे आपण. हो. थंडावा. तर मंडळी, आता विचार केला आपण जेवायला जाऊ माणगावमध्ये. कारण पण सांगतो का ते. तर त्याच्या आधी सिद्धे साहेबांना गाडी पेट्रोल भरायचं आहे. मग त्याच्यानंतर एक गणेश मंदिर आहे, ते आपण शूट करू. मग त्याच्यानंतर एक बायपास रस्ता आहे जेणेकरून माणगाव ट्रॅफिक तुम्ही चुकू शकाल. त्यानंतर निजामपूर रोडला ना हॉटेल आपुलकीचा मी शूट केलं होतं, रील बनवला होता आणि तो रील तिकडच्या ओनरनी पाहिला होता, त्याला खूप आवडला होता. त्यांनी मला मेसेज वगैरे केलं की दादा कधी पण माणगावला आलात प्लीज माझ्या हॉटेलकडे या, नक्कीच थांबा, आय विल लव टू होस्ट यू म्हणून. तर मी आता माणगाव क्रॉस करतो. आता विचार केला आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याकडे काही जेवू. पण आज त्यांच्याकडे जेवायचं कारण अजून एक आहे. माझा अजून एक दुसरा एक प्लॅन आहे फॉर आवर सोशल फॅमिली. आता मी जॅन का फेबमध्ये, आय डोंट नो कधी, पण जॅन किंवा फेबमध्येच मी एक राईड प्लॅन करतो आहे सोशल फॅमिलीसाठी. तर मी त्यांच्याशी बोलून त्यांच्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता पाणी करायचा विचार आहे, लाईक ब्रेकफास्ट ॲड करायचा विचार आहे माझा, मुंबई टू माणगाव. आणि त्याच्या ब्रेकफास्ट झाल्यावर आपण 2-3 स्पॉट माणगावचे आहेत ते आपण कवर करणार आहे, आपला विचार आहे. बघू आता, कारण मला खूप माझे DM येतात, दादा तुमच्यासोबत राईड करायची आहे म्हणून. तर कसं होतं आहे, कसं चालतं, आय डोंट नो. तर ते त्यांची जरा बोलून घेऊ, वर्कआउट करून घेऊ. पेट्रोलचं काम झालं आहे. आता इकडे गणेश मंदिर आहे, त्याच्या पाया पुढं. हो, आज मंगळवार पण आहे. क्या बात आहे, चुम्मेश्वर. एक नंबर भाई, एक नंबर. पाया पडू, देवाकडे प्रार्थना करू की आपला ऑइलचा बिझनेस चालू दे. चालण्यापेक्षा लोकांना त्याचा फरक जाणवू दे, एवढंच पाहिजे आणि काही नको. सिरियसली बोलतो, बस. इथून राईट वाटतं, आता लेफ्ट वाटतं. कुठे हा राईट आहे? अच्छा, पुढे राईट आहे. हां, ठीक आहे. ओके चल. तर आपण चाललो आहे श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मुगवली. चला. माझं आणि सिद्धेचं एक चांगलं आहे, दोघांचं ट्युनिंग चांगलं जमतं. कारण की त्याला पण मंदिरं आवडतं, मला मंदिरं आवडतात. तो पण बिनव्यसनी आहे, मी पण बिनव्यसनी आहे. तो पण शांत आहे, मी पण शांत आहे. तो पण कूल रायडर आहे, मी पण कूल रायडर आहे. सर्व समांतर आहे दोघांमध्ये, म्हणून ते बॉन्डिंग चांगलं जमतं त्या हिशोबाने. आणि मला पण अशी माणसं आवडतात जे म्हणजे आपल्यासारखी असेल ना, तर मी त्यांच्याबरोबर जेल होतो. थोडं मला वाटलं की नाही होतं आपलं ट्युनिंग जमत नाही, तर मी लांबच राहतो. तसं हाय हॅलो ऑफकोर्स सर्वांची करतोच ना आपण, पण कशाला फुकट ना. वाव, एक नंबर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम गणपताय नमः. अच्छा, अजून आता आहे. मला वाटलं इकडे हे मंदिर वाटलं मला तरी. अजून आता आहे. हे बघा मंदिर आहे बघा इकडे, मस्त लांब लचक मोठं मंदिर आहे रे, एक नंबर आहे. तर इकडे परिसर या मंदिराचा. आता शूट करायला आतमध्ये आहे की नाही माहिती नाही आपल्याला, आपण चेकआउट करू. दिलं तर वेल अँड गुड, नाही तुम्हाला आहे तर आपणच पाया पडून निघू. तसं श्री स्वयंभू गणपती मंदिर मुगवली, राजीन 1115. क्या बात है.
हे मंदिर आहे इकडे. चला चला मंडळी निघतोय आपण. दर्शन घेऊन झालेलं आपलं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण गणपती मंदिर खूप छान आहे. नक्कीच तुम्हाला सांगेन भेट द्या या मंदिराला. खूप छान मंदिर आहे. खूप म्हणजे खूप छान मंदिर आहे. म्हणजे हे नवीन म्हणजे इथं जीर्णोद्धार केलेलं आहे. जुनं मंदिर खूप छान असेल फॉर शुअर. आणि गणपती बाप्पा असे खाली आहेत. मस्त आहे. मला असं वाटतं ना अशा टायमाला ना द्यायला पाहिजे ह्या लोकांनी शूट करायला. म्हणजे शूट केलं तर लोकांना माहिती पडेल, तुला अजून लोक येतील असं मला तरी वाटतं. आय डोंट नो. असं काय काय तर गावांचं वेगळे रूल्स असतात, पण ठीक आहे असो. आपण दर्शन घेतलेलं आहे. शूज घालूया, ते सर्वात मोठा टास्क आहे शूज घालायचं म्हटलं. आणि मग निघूया आपण. चला गणपती बाप्पा मोरया. निघालो आहे आपण आता थेट हॉटेल आपुलकी माणगाव. चला आता आपण येऊन पोचलो आता माणगावच्या मार्केटमध्ये. हे बघा इकडे पुढे एक फाटा आहे श्रीवर्धन आणि आपला दिव्यागरचा. तो आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा बघा हा लेफ्ट घेतला तुम्ही आणि पुढे ट्रॅफिक जाम होतं. आता पण थोडंफार ट्रॅफिक जाम आहेच. ओके हा घेतला लेफ्ट. चालू आपण सरळ. आता पुन्हा एकदा राईट घ्यायचा आपल्याला. आणि ह्या रस्त्याने तुम्हाला कार आणि बाईक दोन्ही अलाउड आहे. जर तुम्ही दिव्यागर श्रीवर्धन येत असाल ना, हे डायरेक्ट बाहेर पडण्यापेक्षा तुम्ही मधल्या रस्त्याने बाहेर जाऊ शकतात. आणि ट्रॅफिकमध्ये पोलीसवालेच म्हणतात तुम्ही तिकडून जावं म्हणून, टेन्शन नाही. म्हणून तो पूर्णपणे लिगल रस्ता आहे, काय टेन्शन नाही आहे. बघा आपल्याला हा वाला राईट घ्यायचा आहे. हे बघा इकडे लिहिलं आहे बघा, पवार वडापाव कॉर्नर चायनीज फॅमिली रेस्टॉरंट. तिकडून आपल्याला घ्यायचा हा राईट. लक्षात ठेवा. राईट जाऊन आपल्याला जायचं स्ट्रेट. आणि राईट घेतल्यावर रस्ता जरा बेकार आहे आणि अरुंद आहे, तर गाडी खूप जपून चालवा. खूप बारीक रस्ता आहे. समोर अजून गाडी आली की प्रॉब्लेम होऊन जाईल. आता बघा आता ह्या पॉईंटला आल्यावर आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे बघा इकडे. आणि तिकडे बोर्ड पण लिहिला होता, पुणे पालीसाठी स्ट्रेट. बघा 2 गाड्या आल्या की जरा इश्यू होतो, मग जरा सांभाळा आणि काय नाही. म्हणजे याचा कार अलाउड आहे. आपण बाहेर पडलेलो आहेत. हा आपला हायवे आहे. हा बघा आलो आपण हायवेला. हा बघा लगेच बाहेर आलो. किती मिनटं झाली? 37. हार्डली 3-4 मिनटात बाहेर आलो. पण हार्डली 3-4 मिनटात. हा मधला पट्टा आपला राहतो तसं. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात ना, कुठे माहिती आहे? हां तो निजामपूरवाला. तो निजामपूरवाला ना, निजामपूरवाला ना. हां हां पुण्यासाठी. हां म्हणजे आता आपण थांबू 2 मिनटं, त्याच्या साईडला घेतो. हां हे बघा म्हणजे हे बघा आपण आता ह्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत. सोन्या पानवाला ब्रेक पिझ्झा आणि ग्रिलच्या समोर आपण आलेलो आहोत. राईट मारलं की आपण सरळ जातो आपल्या गावच्या साईडला माणगावच्या पुढे. लेफ्ट मारलं की आपण मुंबई. आणि जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर तो राईट मारून तुम्ही पुढे मग लेफ्ट निजामपूर मार्गे जाऊ शकतात. आणि हार्डली मला 3 ते 4 मिनटात लागली. विकेंडला काय जे थोडं ट्रॅफिक होईल का, हा रस्ता बरेच लोकांना माहिती आहे त्यासाठी. पण तुम्ही येत असाल प्लीज गाडी जपून चालवा. रस्ते बेकार आहेत. ओव्हर स्पीडिंग करू नका. आणि समोरून गाडी आली तर प्रॉब्लेम होऊन जाईल. कार आणि बाईक दोन्ही अलाउड आहे. मोरबा रोड लक्षात ठेवा. तर मंडळी आता आपण ॲक्च्युली जायचं आपल्या मुंबईला, पण आपले हॉटेल आपुलकीचे ओनर जे आहेत वैभव मोरे साहेब, त्यांनी बोलवलं आपल्याला, तर आपण जरा तिकडेच चालू आहे. त्यांचं हॉटेल आहे निजामपूर रोडच्या साईडला. तर आपण पुन्हा पाठी जाऊ आणि मग त्यांना भेटू. आणि आय थिंक आपण तिकडे जेऊ. आणि आय थिंक आपण तिकडे जेऊ आणि मग निघू मुंबईला. आज कसं वीकडे आहे ना, तर इतका ट्रॅफिक नाही आहे. वीकेंडला ट्रॅफिक मजबूत होतो तसं. तर मंडळी फायनली आपण येऊन पोहोचले इकडे हॉटेल आपुलकीकडे. आणि यांचं हॉटेल एक निजामपूरला सुद्धा आहे, ते मी शूट करून दाखवलेलं आहे. तुम्हाला थोडंफार हे दाखवतो. आणि प्रॉपर आपण रील केल्यानंतर काहीतरी येऊ फॉर शुअर. माणगाव राष्ट्रवादी शहर कार्यालयाच्या बाजूला. चला जाऊया आत, भेटूया आपण वैभव मोरे साहेबांना. अरे वा, ताजे मासे आणि थाली फुल ऑन चिकनवाला आहे. इथे प्रॉपर नॉनव्हेज खायला यायला पाहिजे. विचारूया आपण वैभव मोरे साहेब कुठे आहेत म्हणून. प्रॉपर मस्त हॉटेल आहे रे. श्री स्वामी समर्थ, छान हॉटेल आहे. वैभव मोरे साहेब काय? अरे बरं वाटलं भेटून. तर मंडळी आपण इकडे हॉटेल आपुलकीमध्ये, हां दिसते ते आपण आज व्हेजच आहे, मंगळवारपर्यंत पण मार्गशीर्ष आहे. तर आपण काय सांगितलं आहे, पनीर टिक्का मसाला आणि चपाती. आणि हे ओनर आहेत इकडचे.
तर मला भेटायचं करायचं होतं, मला बोललो होतो की आपण एक राईड प्लॅन करतो आहे, त्याच्याशी आपण तेच बोललो होतो कसं आपण मॅनेज केलं पाहिजे, का लंच ठेवू आपण का ब्रेकफास्ट ठेवू ते आपण नंतर ठरवू, पण मोस्टली जॅन फॅबला आपला विचार आहे करायचा. तसं नक्की सांगेन तुम्हाला. आणि हॉटेल खरं खूप छान आहे, खूप छान आहे. नक्की नेक्स्ट टाइम मी ना बायकोला घेऊन येईन, की तिला कळलं की नॉनव्हेज खायला मी एकटा आलो होतो, ती मला शिवाय घालेल त्यासाठी. आणि तुमचं मासे वगैरे तुम्ही तुमच्यासाठी, आणि मासे सर्व मिळतात, सुरमई असते आपल्याकडे, पॉपलेट, बांगडा, प्रॉन्स वगैरे. स्टफ पॉपलेट वगैरे असतं आपल्याकडे. अरे वा. वगैरे असतं. ते नक्कीच मी शूट करायला पण येईल आणि खायला पण येईल, दोन्ही यूट्यूबसाठी पण आणि इंस्टाग्रामसाठी पण. बरं वाटलं भेटून. तर मंडळी आपलं आलं आहे पनीर टिक्का मसाला आणि चपाती. हे बघा स्टार्ट केलं आहे, पण मग टेस्ट सांगायला राहून गेली आहे कारण भूक खूप लागली होती. आणि हे बेस्ट ऑप्शन आहे, काय असेल तर आपण इकडे बेल मारली तर ते येतात, काय आवाज जाणार नाही ना. ते आवडलं मला, सही आहे. आणि हॉटेल पहा आहे, मस्तच हॉटेल आहे. मग थोडं बाहेरून दाखवून द्या पूर्णपणे. आणि प्रॉपर इंस्टाग्रामसाठी आणि यूट्यूबला आपण शूट करायला येऊ फॉर शुअर एकदा. एक नंबर आहे. चला, जेवण चांगलं आहे ना, टेस्ट मस्त आहे. टेस्ट चांगली आहे. तर मंडळी आपण जेवण झालेलं आहे, सिद्धेसाहेब जेवत आहेत. तोपर्यंत आपण तुम्हाला दाखवतो आहे हॉटेल कसं आहे ते. हा इस्ट सेक्शन आहे त्यांचा, आणि इकडून आलं की हे वॉश बेसिन या साईडला, आणि ह्या त्यांचं नॉर्मल सेक्शन आहे. आणि खूप छान आहे हॉटेल, खूप छान आहे. म्हणजे कलर वगैरे ते केलं ना, पेंटिंग्स वगैरे मस्तच आहे, एक नंबर. आणि मेन गोष्ट म्हणजे यांचं लॉज पण आहे यांचं, त्याच्यामुळे काय राहायची सोय म्हणजे चांगली होते. तेव्हा इकडे छान दिसतं हॉटेल, नॉट बॅड. आणि महत्त्वाचं म्हणजे पार्किंगला जागा आहे चांगली आहे. हे बघा, जेणेकरून तुम्ही आरामात गाडी पार्क करून तुम्ही नाश्ता पाणी करू शकता, जेवू शकता. तसं निवांत रस्त्यावर गाडी लावायची, रस्त्यावर गाडी लावायची गरज ना. हे बघा हॉटेल आपण. चला, चुम्मेश्वर स्वप्नसुंदरी, चुम्मेश्वर लॉर्ड युनिकॉर्न चालले घ्या. एका साईडला 10 लिटरचे 2 कॅन आहेत ना, त्याच्यामुळे कदाचित इकडे प्रेशर येऊ शकतं आणि पडू शकतं, म्हणून बंजी कॉर्ड घेतलेली होती, म्हणजे सिद्धेसाहेबांची होती. ते पण लावून टाका, टेन्शन. आता टेन्शन नाही, आता पडणार नाही बिलकुल. चला बाबा, किती वाजले आता? 4:30 वाजले. तिच्या आईला. हॉटेल आपुलकी एक नंबर. थँक्यू. बरं वाटलं जेवून आणि भेटून पण वैभव मोरे साहेबांशी. त्यासाठी बघू कसं प्लॅन आपला वर्कआउट होतो आहे सोशल फॅमिली राईडचा. हो 5:45 झालेत. अजून 4 तास पकडून चाल. 8:30-9 वाजले पोचायला आपल्याला. चला ठीक आहे मंडळी. वाजल्यात ऑलमोस्ट 5 वाजले, 5 येस. आणि येऊन पोचलो आपण आता इंदापूरला. इंदापूर शांत आहे असं मी बोलायला गेलो आणि ट्रॅफिक लागलं वाटतं. हां, तिकडे फाटा फुटतो ना एक, त्याच्यामुळे तो ट्रॅफिक लागला. हा बघा, लेफ्टला फाटा आहे म्हणून ते. बरं तुझ्या आयला. हा बघा, लेफ्टला फाटा फुटतो ना एक, म्हणून थोडं ट्रॅफिक होतं. पुढे कोलाड येईल, वाकण फाटा येईल, डोबळी वगैरे येईल, नागोटणे वगैरे येईल. तर विचार काय करतो, माझा रस्ता चांगला आहे पुढे, तर बराच केला आहे. तर मी ब्लॉगकडे एंड करतो, कारण खरं मग कंटाळा आला मला. त्यासाठी सर्दीमुळे हालत जाम झाली आणि काय नाही, म्हणून ते. तर आता काय करूया, आपण ब्लॉगकडे एंड करूया. भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग कदाचित माझा ऑइलची डिलिव्हरी मी करायला जाईन ना, त्याचा ब्लॉग करेन मी. तर भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. आणि आजचा ब्लॉग होता आपला लांजा टू माणगाव पर्यंत रस्ता अपडेट असं नाही म्हणताय ना, कारण हा ब्लॉग तुम्ही खूप लेट पाहा त्यासाठी. पण जे या ट्रॅव्हलमध्ये आपण केलं ते तुम्हाला पाहायला मिळालं तसं. तर भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.